आयुष्यातला पहिला बोर आहे आमच्या जीवनातला का पहिलं नाही. पहिलं आमच्या हातानं स्वतःच्या म्हणलं तर स्वखर्चाने हे पहिलं काम आहे. आणि बरेच लोक म्हणते की बोर पाडताना पाणी व्हायला म्हणजे भरपूर पाणी लागतं. ही झालं काही लोकांचं म्हणणं. काही लोकांचं म्हणणं असं आहे की जेवढं हार्ड रान असेल त्यातनं नुसती रेबडी येऊ द्या, तुम्हाला पाणी चांगलं लागतं. मग आता कसं आहे, प्रत्येक जणाचं वेगवेगळं विचार येते, त्यामुळं आमचं डोकं काम द्यायचं बंद झालं. होतंय. तरी पण आपण आता केलं एवढं धाडसानं म्हणलं, हे बघा ही मोटर त्या बोर मधली होती ती ह्यात सोडायचे. एक ऊन तर कसलं पडलंय आणि हे आपला जुना होल आहे. या जुन्या होल मधली ही मोटर काढली आज सकाळी. इकडे रस्सी पडली आहे, माणसं कमी होती हो. पायपाई येड्या वाकड्या कशा बी आपल्याला जसं जुळेल तसं करून टाकलंय. आणि आता ही होल आहे जमिनी बरोबर याची क्रेशिंग पाईप. म्हणून ह्याला काय केलं, त्याला डबा एक फोडून पालता घालून आत ठिकं बांधून वर दगड ठेवला. आणि आपण नवीन होल पाडलेला तेव्हा तिकडं आहे, तर ही मोटर आपल्याला त्यात सोडायची आहे. ही मोटरला काय झालं हो असं या वही बाव तर खचलंय किती कसं काय झालं ही नीट बघा नाही तर बाव तुटून ही सोडून नीट करावं लागतंय काय की बहुतेक. आता आपण बोलवलंय मिस्त्री. मिस्त्री आल्यावर ही दावं सोडणार, सगळं सोडणार, हिथनं निकळणार. मोटर कमीत कमी पाण्यात म्हणजे बोरमध्ये सोडून 2 वर्ष झालं. 2 वर्ष नाही, तशी मोटर जास्त दिवस झालं, पण 2 वर्ष झालं मोटर हायशी पाण्यात होती. चालू केली नाही काय चालूच केली नाही, बटनच दाबलं नाही. आणि परवा दिवशी संध्याकाळी आम्ही चौघं पण आलो, दादू, ओंकार, हे आणि मी. आणि जोडली केबल, बटणं दाबली की फ्यूज उडायची, बटणं दाबली की फ्यूज उडवायचं. मग लक्षात आलं ही मोटर झाली जाम. आज 2 वर्ष झालं पाण्यात मोटर आहे, एक दिवशी बटन दाबलं नाही, त्यामुळे झाली जाम. आणि मित्रांनो, मेन आपलं प्लॉट कसा झालाय सांगा मला. इथं जी बांध होता का नाही, ही असा बांध होता, ही इकडे आहे, ही इकडे आहे. तर ही असा बांध होता, ती पूर्ण स्लोप असा दिलाय. कारण असताना आपलं 1 एकराचा प्लॉट, 1 एकरात बी अजून आपल्याला 7 ते 8 गुंठ रान कमी आहे. पण हा यातच बांध 2-2 आणि 3-3 गुंठ्याचं, ती काय बरोबर वाटेना म्हणून ही घेतलं लेवल करून. लेवल पण केली आणि खाली बांध पण घातलाय बघा मोठा. की सकाळी मोटर काढताना जुवा काय म्हणते नाकी नऊ आलं तर ती शेजारी चांगलं होतं म्हणून शिना आपलं बालाजीनं डोकं चालवून शिना मोटर काढली नाही तरी दोघा तिघाला मोटर कसं निघणार. होतं, इकडं दिवस आहे तर उन्हाळ्याचं प्रत्येक जण काम करतं, ती काम शिरवाळचं करतं. उन्हाचं कोण कुणाच्या घरी मदतीला येत नाही, ती का तर टेम्परेचर असलं आहे त्यात जीव नका देतो, त्यामुळे कोण कुणाला मदतीला येत नाही. आज काय केलं, शेजाऱ्यांचा आपला ट्रॅक्टर होता, फनाटी आणायला लावली, त्यालाच आपली एक बारकाचं वेल बसवून दावं त्यात टाकून आम्ही 3-4 पायपाला घालून ती एकलं ते ह्याला. त्यामुळं झाली आपली सोप्यात तर कसं आतडी गळ्याला आली, वर मधलं वर पाईप केबल ओढून पायपला केबलला मी ओंकार दादू जुती आणि बाकीचे ही 4-5 जण एक जण त्या फनाटीलाच लागत होतो. आणि कसं झालंय सोडताना बघा, हे बघा तिथं जी बांधलंय हा याचा मेळच नाही, केबल दाव्यात गुंतलेली, सगळं राडा. आणि शेतात तुम्हाला दिसतंय मकवानाचं सगळं पादळ. तर मित्रांनो, पाणी कमी पडल्यामुळं मकवानाचं लय वाटवं झालं. सगळेजण म्हणतो ते काय नाही हल्ला पाणी लागलंय का नाही पाणी लागलंय का तर लागलंय. टेन्शन घेण्यासारखं काय नाही, एवढं काय आपण कुणाचं वाईट केलं नाही की बाबा आपलं म्हणजे एवढं ही होण्यासारखं. आपल्या पोटापुरतं लागलंय, आपण जास्त अपेक्षा करायची नाही, थोडंच काय म्हणजे दिलं तसं हे करायचं. हा एक समाधान मानायचं हो, काय कमी पडत नाही. हा एक समाधान मानलं तर आपला परमेश्वर बी ना आपण बी समाधान नाही. त्या दिवशी आपल्याला पाणी लागलं होतं, तुम्हाला दाखवलं नाही का तर मन जरा नाराज झालं होतं पाणी थोडं कमी आल्यामुळं. तरी तुम्हाला दाखवतो इथं ही जी एवढा टपका आहे, या एवढा इथं अजून वलसर दिसतोय तुम्हाला. वला आहे पूर्ण एवढं का नाही, ही वलसर आहे, ही एवढा टपका असा पूर्ण भिजला होता. आणि दाबलंय तर हे बघा, ह्यात वलसर आहे, जी ढेकाळ होतं का नाही हे असं, हे बघा वल्ल करायचं मातीने भिजलेलं. बांध छोटासा होता आपला, भक्कम करून घेतला. बांध एकदम मोठा घेतलाय घालून शिना ह्या बाई. आणि आपल्याला हे जी झाडं पण काढून घ्यायची आहेत बरं का. ही खालच्या कडानी सगळी काय असतील ती झाडं काढून घ्यायची आणि ह्याच बांधावर आंब्याची काय आणि नारळाची काय रोपं लावून घ्यायची ती. होय हा, कारण आता आपला एवढा एक बांध आहे, वरला बांध तर फुटला.
वरला बांधच ना आता ह्याकडेच त्याकडे लावा कुठल्या कुठं प्लॉट दिसतोय. किती मैदान रान दिसतंय ना. आधी काय माहिती नाही ते रान थोडं सगळं बांधच त्या रानात, त्यामुळं तरी पण कुठलं आता काय कळत तुमची एक नव्हतं. शंका आहे, म्हणजे सगळ्याची शंका आहे की सगळेजण म्हणत होती की बांधाच्या वरचं जे रान आहे ती कमीत कमी माझ्या कमरेच्या छतीच्या मापनं प्लॉट होता आणि खालचं रान एवढं खोल होतं. आता नुसतं त्याला स्लोप दिलाय का तर आपल्याला बाग लावायचे ते असं, म्हणजे आपण रिकामं पाटणं धरणार नाही रिकाम्या पाण्यानं, त्यामुळं चालून जाते. आपण ड्रिपवर पाणी सोडणार आहे, पण ज्यावेळेस आपण रिकामं पाणी देईल त्यावेळेस मात्र आपल्याला अडचणी येणार आहे. काय अडचणी येणार आहे? तिथनं पाणी येणार सगळं, तिथनं परत प्रेशर लागणार आणि परत अजून इथनं ढाळ राहणार आहे. तर आपण ही बाग लावलेली एक 7-8 वर्ष 9 वर्ष जोपर्यंत बाग राहते तोपर्यंत पीक घ्यायचं, आणि पीक घेतल्यानंतर ही प्लॉट तिकडं तर आपण इथं 1-2 फूट भरून घ्यायचं आणि तिकडे 1-2 फूट खोल करायचं. पाणी तिकडं इकडं असं चढता आलं पाहिजे, पळत नाही चढतं नेट लागलं पाहिजे इकडे पाण्याला येताना. पाणी जर सोडलं तर पूर्ण रानात एक लेवलनं राहिलं पाहिजे, असा प्लॉट बनवायचा. पण ही बांध जी घालून घेतलाय का ना बहिणीनं, ही बांध आता नाही पण पावसाळ्याच्या दिवसात ह्या बांधाची किंवा ह्या मोठा घातला ह्याची किंमत त्यावेळेस कळते. कारण की इकडं कसं आहे माहिती आहे का, पाणी सगळं काय गळून येतंय ते आमच्या रानात इकडे येतंय. दारात नाही काय जी येतंय पाणी सगळं आमच्या दारात न समजा पाणी आमच्या रानात येतंय. गेल्या वर्षी काय झालं, इथल्या इलायचीचा काढलं होतं JCB ने, इथं पडलं होतं डबरं. मग आता तेवढं डबरं पडलेलं आपल्याला हातानं मोजून असे काय म्हणून आपण काय केलं, इथल्या पाट्या भरून तेवढंच मोजून घेतलं होतं. पण पावसाळ्याच्या स्पीडमध्ये हे जर धुवून गेलंच तसं, पण ज्यादा गेलं नाही. गेलं असतं तर इथं बांध फुटला असता. इथं एक आणि तिथं एक असं 2 ठिकाणी झालेलं आहे. म्हणून त्यावेळेस काय केलं, ह्याकडे त्याकडला पूर्ण बांधच घालून घेतला. आणि प्रत्येक कामात आम्ही दोघं हाय ते हाय काय, पण लाख मोलाचा वाटा आमच्या 2 लेकराचा आहे. असल्या उन्हाताना दादून तर शर्ट घातला नाही, तिथं आला अब्दुल्ला घेतलं, बोर काढताना पण होती. आणि आमच्यापेक्षा त्यांची आतुरतीनं एक म्हणजे काय वाट बघते की आपल्या ह्या बोरमध्ये मोटर कधी टाकायची, किती तास चालते काय, त्यांना बघायचं आहे. हो, त्यांचा जीव असा म्हणजे हुळहुळ करायला लागलाय. मग आज संध्याकाळी आपण ती मोटर चेक करणार आहे, चाल जाम झालेली आहे ती नीट करून संध्याकाळी आपण ह्यात सोडणार आहे. लाईट आहे रातपाळीची, 9:30 वाजता लाईट येते, 5:30ला जाते. आणि आता ती एवढा म्हणजे कालावधी आपल्याकडे नाही, त्यामुळे रातपाळीचं काय असेल ते काम करून घ्यायचं आहे. हे रान नांगरून टाकायचं आहे, परत JCB बोलून चारी पाडून सबमेन त्यात करून घ्यायचे आणि ड्रेप हातरून तास मारून घ्यायचे. लगेच रोप आणून चिटकवायचे ते रोप, आणि त्याला लागणार बाकीचं औषध गोळी वगैरे सगळं ती तयार करून ठेवलं. ओके, सगळं काय घरात आणून ठेवलंय. फक्त रोपच आणली नाही ती. का रोप आणली नाही ती? कारण की आधी ह्यांनी म्हणलं ड्रीप हातरून पाणी कुठं कसं पडतंय कसं नाही, आधी पाण्याचं नियोजन करायचं मगच रोप आणायची. तर आता ही मोटर टाकून घेतली की नांगरायचं म्हणते, तर लगेच JCB बोलवायचा आणि ती काय सबनेन पायपा पुरून घ्यायच्या, लेटर घ्यायचं हातरून शिना तास मारायची, लेटर हातरून घ्यायचं. जिथं आपण रोपं लावणार आहे तिथं जरा खोऱ्यानं थोडंसं चाळायचं, एक पाठीभर खत घालायचा, त्याच्यावर पाणी सोडायचं. 2 दिवस ती पाण्यात जरा खात भिजू द्यायचा, त्याच्यावर थोडंसं नॉर्मल गवताच्या काड्या अशा थोंब उगून आल्या का वाटलं की मग ती आपल्या कुदळीनं उकरायचं आणि त्यात रोप चिटकवून टाकायचं. म्हणजे कसं होतं, चरखा बी बसून नये. उन्हाळ्याचे दिवस आहेत तर चांगलं झाड मातानं वाळून चाललंय, लय ऊन पडलंय, उन्हाची ताप लय भयानक पडली. तर ही काल सगळं ट्रॅक्टर लावून, काल वेळभर ट्रॅक्टर चालत होता. ट्रॅक्टर चालायचं पण सोपं नाही. पुढच्या पिढीचा ट्रॅक्टर चालवायचं म्हणल्यावर तासाला तिथं मीटर चालूच आहे, तासाला काय होईल ती द्यावं लागतं. काल वेळभर बघा हीच राडा महाग होता, सगळं काय असेल ती नीटनेटकं घेतलं करून. प्रत्येक जण म्हणतं आता मला अनुभव कमी आहे म्हणा, आणि मी स्पष्ट सांगतो आम्हाला अनुभव कमी आहे. कसा कमी आहे की आमच्या आयुष्यातला पहिला बोर आहे, आमच्या जीवनातला का नाही. आमच्या हातानं स्वतःच्या म्हणलं तर स्वखर्चाने पहिलं काम आहे. आणि बरेच लोक म्हणते की बोर पाडताना पाणी व्हायला म्हणजे भरपूर पाणी लागतं. ही झालं काही लोकांचं म्हणणं. काही लोकांचं म्हणणं असं आहे की जेवढं हार्ड रान असेल त्यातनं नुसती रेबडी येऊ द्या, तुम्हाला पाणी चांगलं लागतं. मग आता कसं आहे, प्रत्येक जणाचं वेगवेगळं विचार येते, त्यामुळं आमचं डोकं काम द्यायचं बंद होतंय. तरी पण आपण आता केलं एवढं धाडसानं म्हणलं, हे बघा ही मोटर त्या बोर मधली होती ती ह्यात सोडायचे, एक खर्च आपला देवाय दायनं वाचला. आणि जी मागल्या वेळेस आम्ही 2